नमस्कार, माझं नाव शशिकांत कासार आणि नवीन विषय नवीन व्हिडिओ. मी आता तुम्हाला घेऊन आलो जंगलामध्ये. आता तुमचं म्हणणं असेल का या जंगलामध्ये तुम्ही आज आम्हाला काय दाखवणार आहेत? तर माझ्या पाठीमागे पाहू शकता ही झाडांची तोड झालेली आहे. खाली सुद्धा बघाल तर अनेक झाडं तोडण्यात आलेली म्हणजे जो टॉवर लाईनच्या सध्या आपल्याकडे कामं चालू आहेत प्रोजेक्टची, त्या टॉवर लाईन संदर्भात अनेक ठिकाणची जी झाडं मध्ये आली ती झाडं तोडण्यात आलेली आहेत. इथले जे परिक्षेत्र अधिकारी आहेत पश्चिमचे वाघमारे, त्यांच्याशी आम्ही बोलणं केलं. त्यांचं म्हणणं आहे की संपूर्ण त्यांनी परवानग्या घेतलेल्या आहेत आणि त्यांचा जो काय महसूल असणार काय असणार तो ते भरणार आहेतच. मुद्दा हा येतो की ज्यावेळेला आमच्या वाड्याच्या ग्रामीण भागा म्हणजे उज्जैनी असेल, अकाळ असेल, या ठिकाणी रस्ते अभावी ज्या ठिकाणी फॉरेस्ट येते त्या ठिकाणी हे रस्ते थांबले गेलेले आहेत. तिथं त्या गावकऱ्यांना परवानगी मिळत नाही आणि एकीकडे अशा ह्या लाईन जात असताना या परवानग्यासाठी त्यांना कुठेही अडचण आली नाही आणि त्या ठिकाणी रस्ते नसल्यामुळे अनेक महिलांचा मृत्यू होतो. कारण गाडी जात नाही, ॲम्ब्युलन्स जात नाही आणि मग त्यांना दवाखान्यात पोहोचायला टाइम होतो आणि अशा अनेक घटना आपण पाहिल्या असतील. एकीकडे असे प्रोजेक्ट येत असताना त्यांना कुठली त्यांना परवानग्या लगेच मिळतात, त्यांच्यासाठी लगेच पायघड्या टाकल्या जातात. पण आजही आमचा आदिवासी ह्या मूलभूत सुविधासाठी तडफडतोय आणि कुठंतरी ह्या पर्यावरणाच्या मुळावरती म्हणजे आता ही एक लाईन आहे, अजून अशा 10 ते 15 लाईन जाणार आहेत. म्हणजे मोठ्या प्रमाणात जंगल कटिंग होईल. कुठंतरी पर्यावरणाचा समतोल आता ढासळणार आहे ही खरी भीती आहे आणि या संदर्भात सरकारने सुद्धा याचा विचार करून आणि ग्रामीण भागात जे काही आमचे सध्या रस्ते थांबलेले आहेत ते रस्ते तरी तुम्ही त्यासाठी परवानग्या द्या, ही खरी माझी आताशी ही या व्हिडिओ मागची तळमळ आहे. ज्याप्रमाणे ह्या टॉवर लाईनच्या बाबतीमध्ये ही झाडांची जशी कत्तल चालू आहे ती आपण आता मी तुम्हाला दाखवतो. ही बघा, ही 2 झाडं आहेत. तर असंच पुढं आपण जाणार नाही आणि किती झाडं कापली गेलेली आहेत हे तुम्हाला मी दाखवणार आहेत. ही पाहत असाल ही मोठी मोठी झाडंची कटिंग करण्यात आलेली आहेत. का जी झाडं वाढण्यासाठी आपल्याला गेले 20 ते 25 वर्षे लागतात, अशी अनंत झाडं ती आहेत ती तोडण्यात आलेली आहेत. म्हणजे जर खरं तर ही झाडं तोडण्याची त्यांनी परवानगी घेतली पण असेल, पण मात्र विकासाच्या आड जो चाललेला ही झाडांची कत्तल आहे ही पाहिल्यानंतर खरं तर म्हणजे आमच्या शेतकऱ्यांनी एखादं झाड तोडलं तर त्याला फॉरेस्टचे अधिकारी नियम दाखवतात. पण ह्या ठिकाणी अशी झाडं जी तोडली गेलेली आहेत ती तुम्ही पाहत असाल. अजूनही तुम्हाला मी खाली घेऊन जाणार आहे, जी तुम्हाला दाखवतोय. खरं तर 500 झाडं तोडण्यात आलेली अशी आम्हाला माहिती इथले जे स्थानिक जी लोक आहेत ज्यांची ही मालकी आहे त्या मालकीमध्ये त्यांची ही झाडं तोडली गेली. त्यांना कुठलीही माहिती नाही, ही झाडं तोडण्यासंदर्भात त्यांना कुठली सूचना देण्यात आलेली नाही, त्यांना कुठली नुकसानसुद्धा दिली गेलेली नाही. तर ही अशी नाही, असंख्य झाडं आहेत. हे आपण जेवढं दूरवर जाऊ तेवढी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न मी करीन. अजून पुढे आणखीन जंगलामध्ये झाडं तोडण्यात आलेली आहेत. म्हणजे पहा की जे झाड वाढण्यासाठी त्याला 20 ते 25 वर्ष लागतात, त्या झाडासाठी अनेक वर्षे ते झाड वाढण्यासाठी जातात. पण एका क्षणात ह्या झाडांची कत्तल करण्यात आली. म्हणजे आपण पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण केलं जाते. सरकार ॲड करण्यासाठी करोडो रुपये खर्च करते, मात्र विकासाच्या आडून ह्या झाडांची अशी कत्तल होत असेल तर आपण पर्यावरणाचा समतोल कसा राखणार नाही. ज्यांची मालकी आहे त्या आजी आहेत, त्या आजींना आपण विचारू की त्यांना काही कल्पना दिलेली आहे का. आजी, तुमचं नाव सांगा मला पहिले. पार्वती शंकर घासाळ. बरं, ही मालकी तुमची संपूर्ण आहे का? हो.
मग ही झाडं तोडली तर तुम्हाला कधी सांगितलं का? नाही, काय नाही सांगितलं. तुम्हाला कल्पना दिली होती का झाडं तोडणार आहेत असं? काहीच नाही. ते आमचा पोरगा आला एक दिवस तेव्हा सांगतो का तोडलाय. हम्म. हॉस्पिटल मध्ये होता ना, हम्म, याला पोशेरीला. हा. तो 8 दिवस तिकडेच होता. हां, मग त्याच्यानंतर आला अगं सगळं तोडलाय आपल्या वरात. हम्म, तुला सांगितलं तर मला नाही, मला काय सांगितले. हम्म, तर मग वरीच चालले. मग त्यांना फोन लावला होता ऑफिसला. हम्म, तर ते काहीतरी वाटतं बोलत होतं, दम देत होतं असं. हां, काही कराल ते करा, असा तसा. असं बोलत होते. हा. हां. तर किती वर्ष झाली ही झाडं तुमच्याकडे इथं राहत या जंगलामध्ये तुमच्या? तरी आम्ही एकदा कधीच 25 वर्षाच्या आधी तोडलेली होती हां, मालकी. तिथून तोडलेली तिथून नव्हती. तोडलेलीच नव्हती. याची काय तुम्हाला नुकसान भरपाई देणं असं काय त्यांनी सांगितलं का? काहीच असं नाही सांगितलं. काहीच नाही सांगितलं. काहीच नाही. पोराने आमचे केलता म्हणून तहसीलदार मध्ये केलती, त्यांनी कंप्लेंट हां, मारली. हां. तर मग काय सांगितलं ते त्याचं त्यालाच माहिती. आज पण दवाखान्यातच गेलाय तो पालघरला. काय मागणी तुमची सरकारकडं? काय मागणी, आम्हाला भरपाई पाहिजेत. बरं. झाडांची लुसगाणी पाहिजे. हं. म्हणजे या आजींचं जे फॅमिली आहे, जे कुटुंब आहे, त्यांना कुठलीही कल्पना दिली न देता ही संपूर्ण झाडाची झाडं कटिंग तोडल्यात. हो. तोडण्यात आलेली आहेत. हे प्रत्यक्ष ज्यांच्या जागेमध्ये ही झाडं आहेत. आधी पण त्यांनी कंप्लेंट केली, म्हणजे आधी हा. रस्ता केलं ना, तेव्हा पण त्यांनी अशी झाडा मुलापासून काढली झाडं. हम्म, मग तेव्हा पण त्यांनी सांगितलं, अहो काय हो, विचारलं नाही, बोलतो आमचा फारिसवाल्यांचा आहे ते सांगतो. हा. काही नाही तसा सांग, तुमचा का अधिकार नाही. हा. मला का नाही अधिकार, आमच्या नावावर आहे, 7 बार आहे. अच्छा, हा हे नाव आहे तुमच्या? हो, माझे नाव आणि माझे मिस्टरांचे नाव आहे. हा तुमच्या ह्याच्या? हा. हां, ते वाढले आता, मग आता माझेच नाव होणार ना. बरं, हां, बरोबर. हम्म. मग आता पोराला त्याला काही ते सांगतात का नाही, काय करशील असं तसं. त्यांनी पण सांगितलं का मी सरपंच नागरिक आहे, तर आम्हाला पण काय काय बोलता येते. आजी तुमचं नाव सांगा मला. पार्वती शंकर घाटा. बरं, आपण आजींशी बोलवलं आणि आजींच्या ह्या जागेमध्ये ह्या झाडांची कशी तोड झालेली आहे. एवढीच जागा आमची आहे. हां, म्हणजे जे खरे ह्या जमिनीचे मूल मालक आहेत त्यांना सुद्धा विश्वासात न घेता ही झाडाची तोड केली गेलेली आहे. हे दाखवण्याचा माझा ऐकत येतोय की बघा आत्ता आपल्याकडं जंगलांची तोड कशी सुरू आहे. ती जंगलामध्ये वृक्षारोपण केलं जाते. ही झाडं खरे अनेक वर्षाची असतात, म्हणजे 30 वर्ष 40 वर्ष असतात. आणि विकासाच्या आडून जा असावी ही अशी झाडांची कत्तल होत असेल. हे ते एकच प्रोजेक्ट आहे, अशी अनेक प्रोजेक्ट येणार आहेत. मग आपण हे बघत राहणार का? Subscribe for more content.